हाय एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी एक अँग्युलरमध्ये नवीन सिरीज स्टार्ट करते आहे. ॲज एव्हरीवन नोज की अँग्युलर 18 रिलीज होऊन ऑलरेडी रिलीज झालेला आहे. सो आपण अँग्युलर 18 मध्ये एक नवीन सिरीज स्टार्ट करूया. सो त्यासाठी काही बेसिक इन्स्टॉलेशन असते जे आपल्याला रिक्वायर्ड आहे असं पहिले करून घेऊ. लाईक फर्स्ट वी नीड Node.js. सो माझ्याकडे जस्ट ती साईट आहे. जस्ट मी कॉपी आणि पेस्ट करते इथे. तर आपल्याला नोडचं जे लेटेस्ट व्हर्जन आहे फर्स्ट ऑफ ऑल ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आफ्टर दॅट आपल्याला काय लागणार? अँग्युलरचं NPM लागणार, अँग्युलर CLI लागणार. आफ्टर दॅट आपण प्रोजेक्ट क्रिएट करू. सो आता माझ्याकडे ऑलरेडी नोडजेस इन्स्टॉल आहे, त्यामुळे मी नोडजेस इन्स्टॉल करणार नाही. बट इथे जर सपोज तुम्ही क्लिक केला डाउनलोड नोडजेस, तुम्ही इथे बघू शकता की नोडजेस इन्स्टॉल होतं, सॉरी डाउनलोड होतं. डाउनलोड झालं की त्याला ओपन करायचं आणि जस्ट नेक्स्ट नेक्स्ट करायचं. टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करायचं आणि फिनिश करून द्यायचं सेटअप. सो नोडजेस तुमचं ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होऊन जाणार. ओके. जेव्हा आपण नोडजेस इन्स्टॉल करतो ना त्याच वेळेस आपलं NPM NPX इन्स्टॉल होऊन जातं, तर ते सेपरेटली इन्स्टॉल करायची गरज नाही. मग सेकंड अनदर थिंग आपल्याला इन्स्टॉल करावी लागणार, ती असते आपलं अँग्युलर CLI. आता अँग्युलर CLI का बरं इन्स्टॉल करावं लागतं? अँग्युलर CLI यासाठी इन्स्टॉल करावं लागतं, जे आपण आपल्या व्हॉट वी कॅन से अँग्युलरच्या कमांड आहे सपोर्ट करण्यासाठी. जसं आपण कंपोनेंट क्रिएट करणार, डिरेक्टरी क्रिएट करणार, ज्या आपण गोष्टी क्रिएट करणार, पाईप क्रिएट करणार. सो त्या क्रिएट कसं होतं, जसं कंपोनेंट जनरेट कंपोनेंट. ओके. सो त्या कमांड सपोर्ट करण्यासाठी आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं अँग्युलर CLI. ओके. सो जस्ट ही कमांड टाईप करा, एंटर करा, देन तुमचे अँग्युलर CLI इन्स्टॉल होऊन जाणार. ऑलरेडी माझ्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल आहे, त्यामुळे मी इन्स्टॉल करणार नाही. ठीक आहे. आफ्टर दॅट मी एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करते, सिम्पल. आता प्रोजेक्ट क्रिएट करायची कमांड काय आहे? ng ओके. आणि व्हॉट एव्हर तुमच्या प्रोजेक्टचं नाव तुम्हाला जे द्यायचं असेल ते ng आणि प्रोजेक्ट नेम. आता मी एक पाथ ऑलरेडी ओपन करून ठेवलाय. मला अंडर दिस अँग्युलर 18 फोल्डरमध्ये माझा प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. सो मी इथे एक टर्मिनल ओपन करते. आणि आपल्या प्रोजेक्टचं नाव. सो डेमो 18 हे माझ्या प्रोजेक्टचं नाव ठेवते. जस्ट एंटर. आपला एक प्रोजेक्ट क्रिएट होऊन जाणार. आता इथे प्रोजेक्ट क्रिएट करताना ना ते काही क्वेश्चन विचारतात. पहिला क्वेश्चन आहे की तुम्हाला CSS कुठली हवी, लाईक CSS हवी आहे, सास हवी आहे, SS हवी आहे की LESS हवी आहे. सो मी सिम्पली CSS करते. सो जस्ट एंटर क्लिक करायचं. ओके. मग डू यू वॉन्ट टू एनेबल सर्व्हर साइड रेंडरिंग स्टॅटिक? सो ते आपण नो करूया. आता बघू शकता तुम्ही माझा एक प्रोजेक्ट क्रिएट झाला. आता आपण प्रोजेक्टला नाव काय दिलं होतं? डेमो 18. सो अंडर द अँग्युलर 18 फोल्डर माझा एक डेमो 18 नावाचा फोल्डर प्रोजेक्ट क्रिएट झाला. बघा. सो आपला बेसिक एम्प्टी अँग्युलरचा प्रोजेक्ट क्रिएट होतोय. तोपर्यंत मी दुसरे एक टर्मिनल ओपन करते. आता सपोज अँग्युलर आपल्या लॅपटॉपमध्ये नोड इन्स्टॉल आहे का ऑलरेडी तुम्हाला चेक करायचं असेल. सो Node-V. तर तुम्हाला इथे नोडचं व्हर्जन देऊन देणार. आता माझ्या लॅपटॉपमध्ये नोड ऑलरेडी 20 इन्स्टॉल आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला अँग्युलर CLI इन्स्टॉल आहे की नाही ते पण चेक करायचं होतं ना. सो ते कसं चेक करतात? NGV. बघा, NGV ने काय होणार? काय अँग्युलर CLI इन्स्टॉल झालाय की नाही ते सांगणार. आता माझ्या काय अँग्युलर CLI आहे ऑलरेडी इन्स्टॉल 18 आहे. आपण आता 18 व्हर्जन मध्ये प्रोजेक्टचं काम करणार आहोत. सो नोड माझ्याजवळ 20 व्हर्जन इन्स्टॉल आहे. पॅकेज मॅनेजर अँड देन जे पण आपल्याला पॅकेजेस लागतात, लाईक वी नीड झोन, आर्किटेक्ट, सिस्टमॅटिक, अँग्युलर, ज्या पण गोष्टी लागतात त्या सगळ्या इथे इन्स्टॉल आहे की नाही ते चेक करून चला. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा आपण नोड इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपलं NPM वगैरे इन्स्टॉल होऊन जातं. हे झालं आपला प्रोजेक्ट इन्स्टॉल. इन्स्टॉलिंग पॅकेजेस थोडा टाइम टेकिंग प्रोसेस आहे, जस्ट बिकॉज ते आपलं नोड मॉड्यूल इन्स्टॉल करतोय. आता कुणाला नोड मॉड्यूल्स काय हे ऑलरेडी माहित असणार, ज्यांना प्रिव्हियस व्हर्जन ऑफ अँग्युलर माहिती आहे, ते जे एकदम फ्रेशर्स आहे, एकदम स्टार्टिंग पासून अँग्युलर शिकताय, त्यांना पुढे पुढे समजणार की प्रत्येक फाईलचा यूज काय आहे ते. आता आपण इथे बघूया अंडर द अँग्युलर 18 आपला एक डेमो 18 नावाचा प्रोजेक्ट क्रिएट झाला. हे आपलं बेसिक प्रोजेक्ट फोल्डर स्ट्रक्चर आहे. आता सगळ्यांना माहिती असेल की ज्यांना अँग्युलर ऑलरेडी माहिती आहे त्यांना की आपण जे पण कोडिंग वगैरे सगळं काय करतो ते अंडर ते SRC मध्येच करतो. ओके. सो आता अँग्युलर 17 पासून थोडेफार चेंजेस झालेले आहेत. आता ते चेंजेस काय झाले आहे ते पण शिकूया आणि फ्रेशली स्टार्ट अँग्युलर शिकूया. सगळ्यात पहिले आपली फाईल असते main.ts, index.html. आफ्टर दॅट अंडर दॅट index.html मध्ये आपला कंपोनंट लोड होतो. जसं आता इथे कुठला कंपोनंट लोड होत आहे? ऍप रूट. ऍप रूट म्हणजे बघा, अंडर दी ऍप
SRCच्या आतमध्ये आपला एक फोल्डर क्रिएट झाला ऍप. ऍपमध्ये एक ऍप कंपोनंट डॉट टीएस क्रिएट झाला आहे. हा झाला आपला ऍप. आणि या सिलेक्टरचं नाव आहे ऍप रूट. करेक्ट. सो हेच सिलेक्टरचं नाव ऍप रूट ऍज इट इज यांनी इंडेक्स डॉट HTML मध्ये लोड केलं आहे. आता तुम्ही या पूर्ण प्रोजेक्ट फाईल म्हणजे फोल्डर स्ट्रक्चर मध्ये बघा ना, तुम्हाला फक्त एकच फाईल अशी दिसणार जी .html चे एक्सटेन्शन दिसणार. ऑब्विसली ऍप .html दिसणार. फॉरगेट अबाउट दिस वन. ओके. कारण की ते कंपोनंट लेवल आहे. बट अशी सिंगल फाईल जर तुम्ही बघितली एकच तुम्हाला दिसणार. आणि या कंपोनंट मध्ये तुम्हाला अंडर दी बॉडी, ओके, अंडर दी बॉडी आपल्याला एक कंपोनंट लोड झाला आहे. कंपोनंटचं सिलेक्टर लोड झालं आहे. ते सिलेक्टर कुठलं? ऍप रूट. म्हणजे ऍप रूट काय आपलं एक पॅरेंट कंपोनंट आहे, मेन कंपोनंट आहे. आता आपण जे पण कंपोनंट क्रिएट करणार ना, ते अंडर दी ऍप कंपोनंट क्रिएट. गॉट इट. तुम्ही दुसरे सपोज एक स्टुडंट कंपोनंट क्रिएट केला आणि स्टुडंट कंपोनंट आपण पॅरेंट कंपोनंट म्हणजे मेन कंपोनंट करायचं असेल, येस वी कॅन डू दॅट. आपल्याला काय करावं लागेल? सिम्पल ऍप स्टुडंट. करेक्ट. या इथे नाव चेंज करावं लागेल. सो आपलं हे एक मेन काय म्हणते HTML चं पेज आहे. आता तुम्ही बघू शकता की इथे माझा प्रोजेक्ट सगळ्या ज्या फाईल्स होत्या त्या इन्स्टॉल झाल्या बघा. पॅकेजेस इन्स्टॉल सक्सेसफुली. नाऊ लेट्स सी. क्लोज सेव्ह डेमो. पॅकेज डॉट जेसन मध्ये काहीतरी एरर देतोय. लेट मी चेक. एक सेकंड, काय एरर म्हणतो बघू दे मला. कॅन नॉट फाइंड टाइप डेफिनेशन फाईल फॉर लोड द फाईल. ठीक आहे, फॉरगेट करूया. प्रोजेक्ट रन करून बघूया रन होतो काय तर. एरर तर गेला आहे आपला. प्रोजेक्ट रन करायच्या दोन तीन कमांड आहे. एक सिंपल ng सर्व केल्याने काय होणार, जो बाय डिफॉल्ट आपला प्रोजेक्ट असतो त्यावर रन होणार NGS. आणि सॉरी बघा, आता मला काय म्हटलं इथेच, दिस कमांड इज नॉट अवेलेबल वेल रनिंग द अँग्युलर CLI आउटसाइड ऑफ वर्क स्पेस. मोस्ट ऑफ द लोकांना हा एरर येणारच. बघा आता मी काय केलं, अँग्युलर 18 मध्ये होती आणि अँग्युलर 18 मध्येच माझा प्रोजेक्ट रन केला. सो हे हा माझा वर्कपेस आहे का? नाही. माझा वर्कपेस कशात आहे? अंडर दी डेमो 18 मध्ये. सो CD डेमो 18. CD डेमो 18 म्हणजे काय झालं आता माझं बघा इथे बघू शकता दोन्ही लाईन मध्ये डिफरन्स. मी आता डेमो 18 मध्ये आहे. करेक्ट. इथे मी माझा प्रोजेक्ट रन करते. सपोज तुम्हाला या पोर्टवर बाय डिफॉल्ट पोर्टवर रन नाही करायचं आहे प्रोजेक्ट, दुसऱ्या कुठल्या पोर्टवर रन करायचं आहे. सो ng serve -port आणि एनी पोर्ट नंबर वॉट एव्हर यू वॉन्ट टू गिव्ह. लाईक ओके. सो बाय डिफॉल्ट तुमचा प्रोजेक्ट या पोर्टवर रन होणार. -पोर्ट अँड देन पोर्ट नंबर. ओके. आणि ng serve -o म्हणजे डिरेक्टली हा रन होऊन जाणार यामध्ये. आता इथे माझा ओपन झाला का डिरेक्टली? इथे तो ओपन झालाय पण डिरेक्टली झाला का? नाही. सो -o केला तर डिरेक्टली हा ब्राउझर मध्ये ओपन होऊन जातो. सो आता आपला प्रोजेक्ट कुठे रन झालाय? बाय डिफॉल्ट कमांड कुठले? पोर्ट 4200. बघा -o. आता तो डिरेक्टली ब्राउझर मध्ये ओपन होणार. सो हे बेसिक अंडरस्टँडिंग झाली की प्रोजेक्ट क्रिएट कसं करायचं, प्रोजेक्ट रन कसा करायचा. बघा डेमो 18 लोकलोज 4200. हा आपला जो इथे कंपोनंट दिसतोय, हा कुठला कंपोनंट दिसत असेल कुणाला काही आयडिया? ऑब्विसली ऍप डॉट कंपोनंटच दिसणार ना, कारण मी तुम्हाला दाखवलं होतं आताच index.html. ओके. सो अंडर दॅट index.html वी हॅव अवर मेन पॅरेंट कंपोनंट अँड पॅरेंट कंपोनंट नेम इज ऍप रूट. आता ऍप मध्ये बघू शकता की हा माझा पॅरेंट कंपोनंट आहे. करेक्ट. ऍप रूट. आणि ऍप रूट मध्ये माझं टेम्पलेट कुठलं? टेम्पलेट URL ऍप कंपोनंट डॉट HTML. सो एक आपली टेम्पलेट. ह्याच गोष्टी आपल्याला तिथे दिसत आहे. बरोबर. बघा असं. आता इथे मी काही चेंजेस केले ना, ते ऑटोमॅटिकली माझ्या इथे लोड होऊन जातात. सो एक्सप्लोर दी डॉक ओपन करते. लर्न विथ वेब ट्युटोरियल. आता काय झालंय, अँग्युलर 17 पासून भरपूर सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. सो यांची ना साईट सुद्धा चेंज झाली. पहिले आपल्याला अशी साईट नाही दिसायची, आपल्याला अँग्युलर IO साईट दिसायची. आता कोणी नोटीस केलं असेल तर. आता ती साईट बघायची. आता सपोज आपल्याला इथे पूर्ण व्हर्जन दिलं अँग्युलर जिथनं रिलीज झालंय तिथनं असेल तर 2 पासून आहे आपल्याकडे. नाव वी आर ऑन द
18, करेक्ट. 2 पासून 18 पर्यंत पोहोचलोय आपण. सो आता सपोज मला अँग्युलर 10 स्टडी करायची असेल बघा. सो ही आपली प्रिव्हियस साईट होती, इफ यू रिमेंबर, करेक्ट. आता आपल्याला अँग्युलर 18 बघायचं, तिथे बघू शकतो आपण. इथे सर्च करू शकतो एखादा जो टॉपिक आपल्याला लगेच सर्च करायचा असेल तर. इथे पूर्ण त्याचं डॉक्युमेंटेशन आहे की व्हॉट इज अँग्युलर, इसेन्शियल काय आहे अँग्युलर साठी, करेक्ट. सगळे टॉपिक आहे. देन ट्युटोरियल्स आहे इथे सगळं, रेफरन्स. ओके. अँड देन इथे तुम्ही थीम वगैरे चेंज करू शकता, कुठली थीम तुम्हाला हवी असेल ते. गॉट इट. हे झालं आपलं अँग्युलर. एक्सप्लोर दी डॉट लर्न विथ ते CLI डॉट्स, जे आपल्याला CLI आपण इन्स्टॉल केली आहे ती. हे बघा, ॲड्रेट अँग्युलर CLI असंच इन्स्टॉल केलं आहे आपण. काय म्हणतात की कमांड्स इन्व्होकिंग NG आर युझिंग द अँग्युलर CSI. जे आपण कमांड स्टार्ट विथ NG असतं, लाईक NG कंपोनेंट, NG सर्फ. सो त्या सगळ्या कमांड कोण यूज, कशामुळे आपण अलाउ करू शकतो, अँग्युलर CLI आपल्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल असल्यामुळेच, करेक्ट. आणि ते तुम्ही बघू शकता. आणि व्हॉट डू यू मीन द मिनिंग ऑफ -G. -G म्हणजे ग्लोबली पूर्ण लॅपटॉप मध्येच आपलं इन्स्टॉल झाले ते. आणि -G न करता एखाद्या फोल्डर पर्यंतच लिमिटेड आपण रन केली तर त्या फोल्डर पर्यंतच ते काय म्हणतात इन्स्टॉल होणार. गॉट इट. हे झालं आपलं बेसिक. प्रोजेक्ट क्रिएट कसं करायचा, प्रोजेक्टला रन कसं करायचं ते. आता अँग्युलर 18 मध्ये डिफरन्स काय, बाकी व्हर्जन ऑफ अँग्युलर मध्ये काय डिफरन्स आहे ते आपण पुढे पुढे जसं समोर जाऊ तसं आपल्याला माहितच पण. एक छोटासा लुकआउट करून घेऊया की प्रत्येक फाईलचा मिनिंग काय आणि यूज काय. आता पब्लिक मध्ये बघितलं असेल फेविकॉन आयकॉन. व्हॉट डू मीन बाय फेविकॉन आयकॉन. फेविकॉन आयकॉन म्हणजे हे इथे दिसतं आपल्याला साईडला टायटलच्या बाजूला. सो दिस इज नथिंग बट दी आयकॉन. हा झाला आपला अंडर दी पब्लिक आयकॉन असतो. देन अंडर दी SRC वी हॅव ऍप कंपोनंट. बिफोर द ऍप कंपोनंट आपण बाकीच्या गोष्टी बघून घेऊया. स्टाईल डॉट CSS म्हणजे काय असतं की आपल्याला ग्लोबली काही CSS लिहायचे असेल तर त्या CSS आपण इथे लिहू शकतो. स्टाईल डॉट CSS. मेन डॉट TS आपली मेन काय म्हणता येईल, मेन फाईल आहे अँग्युलरची, जिथून आपलं प्रोजेक्ट बूस्ट करतो तिला. देन इंडेक्स डॉट HTML. देन ऍप. अंडर द ऍप आता तुम्हाला ज्याला कुठलं बाकीचं वर्जन माहित असेल ना त्यांनी इथे एक नोटीस करा की एक कुठली तरी फाईल आपली मिसिंग दिसते. कुठली असेल ती फाईल मिसिंग, ती म्हणजे ऍप मॉड्यूल डॉट TS, करेक्ट. पहिले आपली ऍप मॉड्यूल असायची, ऍप राउटिंग आणि कंपोनंटच्या 4 फाईल असायच्या. ती फाईल आता इथे मिसिंग आहे बघा. ऍप राउट्स आहे, ऍप राउट डॉट TS. मग इथे आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि आपले राउट क्रिएट करतो. ते इन्स्टेड ऑफ व्हॉट वी कॅन से ऍप मॉड्यूल डॉट TS. आता आपल्याला एक जी फाईल क्रिएट झाली आहे ती आहे ऍप कॉन्फिग डॉट TS. ऍप मॉड्यूल डॉट TS रिप्लेस बाय ऍप कॉन्फिग डॉट TS. आता काय झालं, या फाईलचा यूज काय आहे, याचं मिनिंग सगळं काय आहे ते आपण पुढे स्टेप बाय स्टेप बघू. ठीक आहे. आणि देन ऍप कॉम्पोनंट डॉट TS. आता इथे पण ऍप कॉम्पोनंट डॉट TS मध्ये भरपूर सगळ्या गोष्टी आल्या. प्रिव्हियसली जर आपण बघितलं ना असंच राहायचं, करेक्ट. त्या 3च गोष्टी राहायच्या. आता त्या 2 गोष्टी पुन्हा एक्स्ट्रा ऍड झाल्या. बघूया आपण त्या. हे स्पेक एव्हरीवन नोज की टेस्टिंग पर्पज साठी यूज होते, तर आपण याला टचच नाही करत. देन आपल्या HTML ची फाईल आणि देन आपले नॉर्मल डॉट CSS ची फाईल. ओके. ठीक आहे. आता हा एरर काय आहे मी चेक करते. राउटर आउटलेट. मला वाटतं मला पुन्हा एकदा प्रोजेक्ट स्टॉप करून NPM इन्स्टॉल करावा लागेल. ठीक आहे, मी ते करून घेते नंतर. सो हे झालं आपलं बेसिक अँग्युलर प्रोजेक्ट फाईल स्ट्रक्चर. हे असू द्या गिटची आपली गेटमध्येच असते. अँग्युलर डॉट जेसन एक फाईल असते. देन वी हॅव वन पॅकेज डॉट जेसन. पॅकेज डॉट जेसन मध्ये सगळ्या पॅकेजेसची एंट्री असते. जे पण आपण पॅकेजेस यूज करतो ना ते, लाईक अॅनिमेशनचं वर्जन, जे पण पॅकेजेस यूज करतो त्याचं पॅकेजेसचं नाव विथ आर what we can say version of this package. First one is RHS version काय, then we are using zone.js version of zone.js, TS-lint version काय, सगळ्यांचं नेम विथ वर्जन असतं. देन आहे पॅकेज लॉग डॉट जेसन आणि देन आहे अँग्युलर डॉट जेसन. ठीक आहे. सो हे झालं एक बेसिक हाऊ टू क्रिएट प्रोजेक्ट, सेटअप कसं करायचं आणि प्रोजेक्ट क्रिएट कसं करायचं. फक्त तेवढ्याच गोष्टी यामध्ये सांगितल्या मी. आपण नेक्स्ट प्रोजेक्ट पासून स्टेप बाय स्टेप एक एक टॉपिक अनालिसिस करूया, अभ्यास करूया तसा. सो या 2-3 कमांड आहे, या मी तुम्हाला कमांड माझ्या चॅट बॉक्समध्ये देऊन देणार. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये. सो ओके देन, थँक्यू.